आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 648वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजता दुर्गा माता चौक, जुनी वस्ती, बडनेरा येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची 648वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त प्रमोद पोकळे गुरुजी व संच गुरुदेव सेवा मंडळ यांचे भजन कार्यक्रम व राज्यस्तरीय दुसरे पारितोषिक मिळविल्याबद्दल प्रमोदजी पोकळे यांचे व संच यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती भास्कररावजी भटकर, ज्येष्ठ साहित्यिक यांचे संत शिरोमणी रविदास महाराज यांचे मार्गदर्शन, चिंतन व सत्कार, तसेच MBBS पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळविल्यानंतर आरती शंकरराव काटेकर व पोलीस नियुक्त ज्ञानेश्वरी रवी पटके यांचा सत्कार व बडनेरा जुनी वस्तीमधील सर्व धार्मिक उत्सव समिती यांचे सत्कार, दुर्गा माता मंदिर सुरेश भाऊ दुधे, श्रीराम उत्सव समिती विजूभाऊ नागपुरे, गाळगे महाराज समिती निकोरे काका, मोहोळ दादा, गजानन महाराज उत्सव समिती, श्रीखंडे गुरुजी, बारी पंचायत फंड हनुमान जयंती उत्सव समिती, किशोरभाऊ अंबाळकर, मरीमाता देवस्थान तिलकनगर, गुरुजी मार्वे, अण्णाभाऊ साठे समिती, उत्तमरावजी भैसने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक धनराजजी कंटाळे, कविभाऊ उसरे, विजयराव लसनकार, रामकृष्णरावजी लांडोरे, छायाताई अंबाळकर यांचे सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजीव जामठे, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाशराव शेलापूरकर, प्रमुख अतिथी श्री वनस्कर साहेब, श्यामभाऊ आकोडे, निलेशराव जामठे, विजयराव शेगोकार, पांडुरंगजी खंडारे, दिलीपराव वाजगे, अर्चनाताई धामणे यांचेही स्वागत करण्यात आले. तसेच शरद ठोसरे व चर्मकार महासंघच्या वतीने जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांनी बडनेरा मंडल वृत्तपत्र व बडनेरा मंडल न्यूजचे मुख्य संपादक सादिक शाह यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच प्रशांत दुधे सर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व समाजातील प्रतिष्ठित महिला, पुरुष नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात अल्पहार व प्रसाद वाटप केला. आयोजक समिती शरदभाऊ ठोसरे, शंकररावजी गव्हाळे, बंडूभाऊ सतरणकार, रंगरावजी गव्हाळे, नरेशभाऊ सतरणकार, अवधूत जोगे, सुनील मांगे, देवीदास जोगे, दिलीप घाटेकर, दुर्योधन दाहेदार, मनोहर पटके, रवी पटके, मंगेश गव्हाळे, गजानन गव्हाळे, बंडूभाऊ धामणे, प्रकाशराव चौकटकर, शंकरराव खंडारे, संतोष गव्हाळे, मंथन गव्हाळे, राजेश गव्हाळे, सोपान गव्हाळे, मोतीरामजी गव्हाळे, सुरेशराव ठोसरे, अनिकेत गव्हाळे व समस्त रविदास समाजाने परिश्रम केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत दुधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंगजी खंडारे सर यांनी केले. बडनेरा येथून सादिक शाहची रिपोर्ट. कॅमेरामॅन मोहम्मद राहिलसह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों. मैं सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज़ चैनल के लिए अभी हम पहुँचे हैं बडनेरा जुनी बस्ती, खाटिकपुरा, दुर्गा चौक. और आज यहाँ पे संत शिरोमणि रविदास जी महाराज उत्सव समिति की ओर से संत रविदास जी महाराज जयंती समारोह और विचार सम्मेलन का यहाँ पे आयोजन किया गया था. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की सर्व मान्यवरांना आपल्या स्थानापन्न होण्याची विनंती करतो. उपस्थित सर्व शेकोकार, त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आदरणीय श्री रामकृष्ण दादा लांडोरे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो, आमच्या काकांना की त्यांनी सुद्धा या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित व्हावं. त्याचबरोबर आमचे
ज्येष्ठ मार्गदर्शक श्री उत्तमरावजी भैसले काका यांनी सुद्धा या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित व्हावं, स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते या विचार संमेलनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। सर्व मान्यवरांचं मी शब्द सोहळ्याने स्वागत करतो आणि सत्कार सोहळ्याच्या आधी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता सत्कार तसेच स्वागत सोहळ्याच्या आधी मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता आमंत्रित करतो आहे माननीय श्री निलेशजी जामटे साहेब। माननीय श्री निलेशजी जामटे साहेब यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्या महामानवाची आपण जयंती साजरी करणार आहोत संत रविदास महाराज, तसेच त्यांना मी नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजीवजी जामटे साहेब, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे प्रकाशजी शेलापूरकर साहेब, सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक भास्करजी भटकर साहेब, धनस्कर साहेब, श्यामकुमारजी आगोडे, पंजाबरावजी भंडारे साहेब, सामाजिक कार्यकर्ते तथा आमचे मार्गदर्शक भैसले साहेब, जिल्हा सचिव विजयजी शेपोकार साहेब, तसेच व्यासपीठ मंच। आज खरोखर आम्हाला आनंद होत आहे की बडनेरा शहरात आमचे सर्व कर्मकार समाज बांधव आणि खास करून सर्व समाजाच्या म्हणजे या परिसरातील सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी विचार संमेलन आयोजित होत आहे। या अगोदर गेल्या 20 वर्षा अगोदर म्हणा किंवा 15 वर्षा अगोदर आमचे काका गवाडे काका, सातरणकर काका, पटके काका हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरी करत होते। काही कालांतर 5-6 वर्ष खंड पडला, पण खरोखर आनंद होत आहे की आज इथे नव्याने या ठिकाणी विचार संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला सांगू इच्छितो संपूर्ण जिल्ह्यात, गावागावात, खेड्याखेड्यात, पूर्ण शहरात यावेळेस रविदास जयंती मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला आणि अजूनही कंटिन्यू चालू आहे। काल रिद्धपूर्वा सुद्धा झाला, आज बडनेरा शहरात आयोजन करण्यात आला आणि उद्या धामणगाव म्हणजे संपूर्ण खेडोपाडी प्रत्येक गावागावात आता रविदास जयंती साजरी व्हायला लागली आहे। खरोखर आनंद होत आहे आणि खास करून मी बडनेरावासियांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या कार्यक्रमाची आता नव्याने सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम घेऊन रविदास महाराजांचे विचार सर्व घरोघरोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असंच यापेक्षाही मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझी प्रास्ताविक संपवतो। या विचार संमेलनामध्ये उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सत्कार आपण घेऊया। सर्वप्रथम आजच्या विचार संमेलनाकरता उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री राजीवजी जामटे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी श्री शंकरराव गव्हाणे करतील अशी विनंती करतो। शाल श्रीफळ देऊ आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री राजीवजी जामटे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी शंकरराव गव्हाणे करतील अशी विनंती करतो। ज्येष्ठ डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, माननीय दिलीप वाजगे सर यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठ आवायचं आहे। दिलीप वाजगे सर साहेबांच्या वतीने या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जामटे साहेबांचा सत्कार झालेला आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्रीयुत प्रकाशराव शेलापूरकर यांचा सत्कार या ठिकाणी श्रीयुत बंडूभाऊ सतरंगकर करतील अशी मी विनंती करतो आहे। श्रीयुत बंडूभाऊ सतरंगकर यांना विनंती करतो की यांनी
आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीयुत माननीय प्रकाशराव शिलापूरकर सर यांचा सत्कार तसेच स्वागत करावं। अनेक मान्यवर त्यांनी सामाजिक कामामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे। अशी सर्व मान्यवर आणि दिग्गज मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत। शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर आदरणीय भटकर साहेबांचे एक पुस्तक सुद्धा सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी मिळतं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित एक उद्युक्त अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांच्याविषयी मी आपणास माहिती सांगतो आहे। श्री भास्करराव भटकर साहेब, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्ष, अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती, मुख्याध्यापक म्हणून शासकीय आश्रमशाळेमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व बजावलेलं आहे। त्याचबरोबर सन 2001 मध्ये आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांना विभागीय पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं। भटकर साहेबांना विनंती करतो की आपण थोडं उभं राहावं जेणेकरून आपला परिचय सर्व माणसांना होईल। त्यांचा सत्कार करण्याकरता मी श्री शरदराव ठोसरे सर, त्याचबरोबर शंकरराव गव्हाळे साहेब, रंगराव गव्हाळे, इतर या ठिकाणी या आयोजन समितीमध्ये जी काही मंडळी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा सत्कार करता यायचा आहे। नंतर शासकीय इंग्लिश मीडियम रेसिडेन्शियल स्कूल अमरावतीचे ते प्राचार्य होते। संत रविदास साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे। समाज प्रबोधनात्मक विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो। तसेच ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचा परिचय आहे, सर्वांनाच ते परिचित आहे। दत्त मार्गदर्शक, व्यक्तिमत्व विकास, विविध मासिके, वृत्तपत्रे, दिवाळी अंकातून समाज प्रबोधनात्मक त्यांचं लेखन आहे। तसेच प्रकाशित साहित्य वेचक कड म्हणून सुविचार संग्रह, आदर्श संहिता, विविध साहित्य संमेलनातील कवी संमेलन व परिसंवादात त्यांचा सहभाग आहे। समाज प्रबोधनपर, वक्ता व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांची ओळख आहे। तसेच BRCF चे अमरावतीचे ते प्रमुख आहेत, संत साहित्य ते प्रचार करतात। अशा अलौकिक अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी सत्कार सोहळा होतो आहे। स्मृतिचिन्ह सुद्धा मी त्या ठिकाणी विनंती करतो की स्मृतिचिन्ह सुद्धा त्यांना शरदजी ठोसरे यांच्या वतीने सर्व मंडळी स्थान आपण व्हायचं आहे। जिथे सत्कार्य तिथे सत्कार होतो। आदरणीय वनस्कर साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे। या ना पुढे पुढे श्री वनस्कर साहेबांना सत्कार या ठिकाणी रघुनाथजी गव्हाळे साहेब, मंगेश गव्हाळे यांच्या वतीनं या ठिकाणी वनस्कर साहेबांचा सत्कार होतो आहे। श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच भटकर साहेब देखील एक पुस्तिका सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित माननीय श्री रामभाऊ आकोडे साहेब यांचा सत्कार श्रीयुत नरेश सतरंकर करतील अशी विनंती करतो आहे। नरेश भाऊ सतरंकर हे या ठिकाणी रामभाऊ आकोडे यांचा सत्कार करतील अशी विनंती करतो। श्यामभाऊ आकोडे साहेब, नरेश भाऊ या ठिकाणी श्यामभाऊ आकोडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार स्वागत करतील अशी विनंती करतो। तसेच राज्य चर्मकारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत निलेशजी जामठे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी श्रीयुत गजानन गव्हाळे करतील अशी विनंती करतो। श्रीयुत निलेश भाऊ जामठे सरांचा या ठिकाणी सत्कार व स्वागत श्रीयुत गजानन भाऊ गव्हाळे करतील अशी विनंती करत आहे। माननीय श्रीमती अर्चनाताई धामणे या ठिकाणी आल्या असतील, त्यांना मी सुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित करतो आहे। जगाला उद्धारण्याची शक्ती, महाशक्ती म्हणून जे प्रतीक आहे
या ठिकाणी महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीमती प्रचंडताई धामणे यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. सौ लताताई गवळ यांच्या हस्ते. तसेच विचार मंचावर उपस्थित म्हणजे ज्येष्ठ शिक्षक गांधी विद्यालय श्रीयुत खंडारे साहेब त्यांचा सत्कार या ठिकाणी मेडल पट्टी करतील अशी विनंती करतो. शालू श्रीफळ संपूर्ण सेवा त्यांनी कला शिक्षक म्हणून गांधी विद्यालय इथे दिलेली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक श्रीयुत उत्तमराजे भैसे काका त्यांचा सत्कार श्रीयुत अवधूत जोडे करतील अशी विनंती करतो. आदरणीय श्रीयुत विजय शेकोकार सर यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी त्याचबरोबर उपस्थित आमचे ज्येष्ठ श्रीयुत रामकृष्ण यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी श्रीयुत शंकरराव गव्हाळ करतील अशी विनंती करतो. हमारे शहर की शान है सर आप. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित छाते अंबाळकर माजी नगरसेविका छाते अंबाळकर यांचा सत्कार करणारी ठोसरे आपला आवाज चांगला आहे, आपल्याला गाता येतं, आपल्याला संगीत येतं, आपल्याला 7 स्वरांची माहिती आहे, रागांची माहिती आहे आणि म्हणून काहीही गाणं किंवा काहीही गाणं गाता आलंच, परंतु माझ्या मुखातून माझ्या स्वरातून फक्त भजन निघावी, अभंग निघावी असा ध्यास ज्या माणसानं 40 वर्षापासून घेतलेला आहे, असं व्यक्तिमत्व या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि म्हणूनच मी त्यांचा सत्कार या ठिकाणी घेऊ इच्छितो. आदरणीय शरद ठोसरे सरांना विनंती करतो की त्यांनी सुप्रसिद्ध गायक प्रमोदजी पोकळे यांचा सत्कार करण्याकरता यावं आणि त्यांना यथोचित स्वागत त्यांचा करावा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया की प्रमोद पोकळे सरांचं. सोपान गव्हाळ सर त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी प्रमोदजी पोकळे यांना शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. तसेच स्मृतिचिन्ह देऊन कारण नुकतंच राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये अनेक जिल्ह्याची त्या ठिकाणी उपस्थिती होती. राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचं त्या ठिकाणी सादरीकरण झालं, परंतु अमरावती जिल्ह्याला राज्यातून क्रमांक 2चं बक्षीस मिळवून देण्यामध्ये या ठिकाणी आमचे प्रमोदजी पोकळे टीव्ही आणि आकाशवाणी कलाकार आहेत. त्यानिमित्तानं त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होतो आहे मान्यवरांच्या हस्ते. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्रीयुत भास्करराव भटकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर चिंतन या ठिकाणी व्यक्त करावं. या संतांच्या भूमीमध्ये, या संतांच्या वतीने, या संतांच्या विचारावर चालणार. नमस्कार. जय रविदास, जय रविदास. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, संत गाडगे बाबा की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती संत शिरोमणी रविदास महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे संत रविदास जयंती निमित्त हे विचार मंच, हे विचार संमेलन ज्यांनी घडवून आणलं, ज्यांनी हा एवढा ओहापोह केला आणि आपल्याला एवढ्यांना सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं, अशा सर्व या आयोजन समितीचं आपणही माझ्यासह सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. मित्रांनो, कार्यक्रम खूप असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. काही ठिकाणी भोजनाचे कार्यक्रम असतात, काही ठिकाणी खेळायचे कार्यक्रम असतात, काहीतरी नाचायचे कार्यक्रम असतात, काही डीजेचे कार्यक्रम असतात, काही हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात. पण हा कार्यक्रम विचाराचा कार्यक्रम आहे, विचार संमेलन आहे. आणि हा एकाच नाही किंवा संत रविदास महाराजांची जयंती म्हणजे फक्त मर्यादित आपल्या सोमवार समाजाची नाही आहे, चर्मकार समाजाची नाही आहे, हे संतांची जयंती आहे. संत हे सर्वांसाठी, तुमच्या माझ्यासाठी, मानव जीवनासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं पाणी केलं, मरेपर्यंत आपल्या समाजाची सेवा केली, आपल्या मानवाची मत आहे आणि आपण ती पाळली पाहिजे. एवढे लोक आपली इथे आले आहोत, हे सगळंच खरोखर अतिशय मनापासून आलेलं आहे. आणि काही पलीकडे सांगतो, मी छोटा माणूस आहे, मी काही जास्त सांगणार नाही. रविदासावर जेवढं येते तेवढंच सांगणार आहे. मी आजपर्यंत रविदासावर 3 ग्रंथ लिहिले. 3ऱ्या ग्रंथाला मला महाराष्ट्र शासनाने संत साहित्य पुरस्कार दिला. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी बरंचसं लेखन केलं, बरेच पारितोषिक मिळाले. पण आज जो समाजाने माझा गौरव केला, माझा सत्कार केला, हा मात्र मी माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा सत्कार समजतो. धन्यवाद. काय सांगायचं, पोपळे गुरुजींनी 2-3 भजनं म्हटले, सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. आणि मला असं वाटतं की आता आपण काही बोलावले, कारण यांनीच सगळं काही सांगून दिलं रविदासाबद्दल. किती सुमधुर गीतामधून आणि आपल्या अशा गोड वाणीतून किती लयबद्ध सांगितलं. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा. हे व्यक्तिमत्व महान आहे, महान. सांगितलं की त्यांनी राज्याचा 2रा पुरस्कार आणलाय. गमत नाही. आणि इथं बसलेले सर्व मान्यवर मंडळी जे खाली बसले आहेत ते श्रोते आहेत, लेडीज मध्येही चांगले चांगले वक्ते आहे, गायक आहे, कलाकार आहे. यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजीवजी दामटे, हे कोण आहेत माहिती आहे? मी नाता सांगून देतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे माझे सासरे आणि त्यांचा जवाई आहे. योगायोगाला आम्ही एका मंचावर नेहमी येतात, ते सांगतात. चला ठीक आहे, चांगला योगायोग आहे. रात्री त्यांच्याच गावाला कार्यक्रमाला माझ्या सासरवाडीला होता, खूप मोठा सत्कार केला त्यांनी मला, खूप छान कार्यक्रम झाला. सासरवाडीचे आपण आहोत, काहीतरी आहोत, कुठेतरी आहोत. माझे कार्यकर्ते आहेत. आणि निलेशजी दामटे, मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी. सकाळी दिवस निघाली, रात्र कधी होते माहित नाही. जिथे तिथे जाऊन घरात दारात सगळीकडे ते प्रबोधन करतात. एवढंच नाही तर समाजात जे लोक चांगलं काम करतात त्यांच्या घरी जाऊन सत्कार करतात. इतकं मोठं व्यक्ती. म्हणून मी म्हटलं मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, ते माझे साळे आहेत. सगळे नातेवाईक आहे, आमच्या समाजाची मित्रमंडळी. आता सर्वांचे नावं घेणं शक्य नाही. पोपळे गुरुजीबद्दल तर जेवढं काही सांगितलं तेवढं कमी होईल. माझी माणसं माझी मातीच आहेत ते बाबा. विचारपीठ, बंधू आणि भगिनींनो,
संत रविदासाबद्दल पोपडे गुरुजींनी आपल्या मस्त मधुरवादीमध्ये सांगितलं. त्यांनी एक सांगितलंय की संत हा काही जातीभेद नसतो, तिथेही लोक एकत्र येतात. आपण आलो की नाही एकत्र? सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. दुर्गा मातेच्या मंदिरात आपण सर्व आलो. आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों को मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये. आपण सर्व एकत्र आलो आहे आणि असं कुठं गुंजाला राहावं असं संतांचे विचार असतात. संत म्हणतात संताला जात नसते, संताला धर्म नसतो, संतांना पंथ नसतो. आपण सर्व प्रभूची लेकरे आहोत. कोण आहेत? प्रभूची लेकरे आहेत, देवाची. आपण बाळा आहोत. मग आपण देवाची बाळा आहोत, एकमेकाचा अपमान का म्हणून करायचा? आणि केला तर तो कोणाचा अपमान केलो? देवाचा अपमान होईल. म्हणजे एकामेकाचा अपमान करत असाल तर तो परमेश्वराचा अपमान होतो असं संत म्हणतात, मी म्हणत नाही. संत रविदास म्हणतात माणूस जन्माने मोठा होत नाही. पोपडे गुरुजीनं खूप चांगलं उदाहरण दिलं. माणूस जन्म से कभी बड़ा नहीं होता, आदमी कर्म से बड़ा होता है. आदमी कैसे बड़ा होता है? कर्म से. आणि मी कामगार समाजामध्ये जरी जन्माला आले असेल तर माझे कर्म श्रेष्ठ होते आणि त्या कर्मामुळे माझी लोक पूजा करत आहेत. किती मोठी महत्व आहे. म्हणून त्यांनी कर्माला जास्त महत्व दिलेलं आहे की आदमी कोणत्या कुळात जन्माला आला याचं महत्व नाही, कोणत्या धनाने मोठे असलेल्या भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहे, मंचावर माझ्यापेक्षा मोठे वयस्करी आहेत आणि ज्ञानाची गंगा ज्यांच्याकडे आहे, जे दुसऱ्याला अमृत पाजू शकतात अशी लोक माझ्या पाठीमागे बसलेला आहे. माझ्या पामराचं एवढं 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आपण सर्वांनी माझ्या या चिमुकल्या छोट्याशा तुटक्या फटक्या विचारांना दाद दिली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि शेवटचं हे कल्पवृक्ष हा तणाव मुक्तीचा. सगळेजण तणावात आहेत. कल्पवृक्ष हा तणाव मुक्तीचा प्रत्येकाच्या दारी असो. बघा, कल्पवृक्ष हा तणाव मुक्तीचा प्रत्येकाच्या दारी असो. त्या वृक्षाला बघा, कल्पवृक्ष हा तणाव मुक्तीचा प्रत्येकाच्या दारी असो. त्या वृक्षाच्या छायामध्ये जीवन तुमचे सुखी असो, जीवन तुमचे सुखी असो, जीवन तुमचे सुखी असो. जय रविदास, जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा. सगळी समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी प्राध्यापक भटकर सरांनी आपले विचार, आपला आशय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. देशाच्या संतांच्या विचारांनी आपलं जीवन सुखकर करण्याकरता आपण घसरू पाहिजे. कारण लहान गाडी मोठी झाली, लहान घर मोठं झाले, लहान दुकान होतं मोठं दुकान झालं. सगळ्या गोष्टी मोठ्या होत चालल्या आहेत. अब्दुल साहेब, मन लहान होत चाललं. आपल्याकडे असताना सगळ्या गोष्टी मोठ्या होत चालल्या, मन लहान होत चाललंय. म्हणून एक कवी असा म्हणतो की मेरे काम का न तेरे काम का, मेरे काम का न तेरे काम का, उसने दिल भी दिया तुझे तो 10 ग्राम का. आणि दादाने सांगितले की संत होता येत नाही, माणूस होता येतं. मला असं वाटतं की जो देवळात जातो, देवळात जाऊन ज्याला देव दिसला ते संत झाले. देवळात जाऊन ज्याला देव दिसला ते संत झाले. आणि देवळात जाऊन ज्यांनी फक्त प्रसाद खाल्ला त्यांना जंत झाले. त्यांचा देवाशी काही संबंध नाही. कारण विषय असा आहे की चरण आपको सिर्फ मंदिर तक लेके जाते हैं, चरण आपको सिर्फ मंदिर तक लेके जाते हैं, लेकिन आचरण आपको भगवान तक लेके जाते हैं. आणि हाच विचार संतांचा या ठिकाणी
सरांनी आपल्या भाषणातून मांडलेला आहे. सत्कार आपल्या गावामधील राहिलेला आहे. या ठिकाणी 2 विद्यार्थिनी आरती शंकरराव काटेकर यांना मी विनंती करतो की यायचं आहे. MBBS ला उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत जामते सर करतील अशी मी त्याला विनंती करतो. डॉक्टर साहेब कुमारी आरती शंकरराव काटेकर तिचा या ठिकाणी सत्कार करत आहे. आपल्या समाजात अशा प्रकारची निर्माण मंडळी जेव्हा पुढे येते तेव्हा निश्चितच या संतांचा विचार सार्थकी झाल्याचं आम्हास कळतं, आम्हास जाणवतं. आणि म्हणूनच या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या हस्ते एका नवोदित डॉक्टरांचा सत्कार डॉक्टर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. कुमारी आरती शंकरराव काटेकर तिच्या पालकांना सुद्धा खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर कुमारी ज्ञानेश्वरी रवीजी पटके तिचं पोलीस खात्यामध्ये अपॉइंटमेंट झालेली आहे, पोलीस खात्यामध्ये. त्याच्यामुळं तिचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्याकरता मी तिला आमंत्रित करतो आहे. आदरणीय भटकर साहेब राज्य कर्मचारी महासंघाच्या तर्फे सुद्धा तिचा सन्मान चिन्ह या ठिकाणी राज्यमंत्री रवीजी पटके तिचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते आदरणीय तिचं नुकतंच पोलीस खात्यामध्ये अपॉइंटमेंट झालेली आहे. MPSCच्या माध्यमातून विद्यार्थी आपलं आयुष्य, आपलं सामाजिक आयुष्य आणि देशाच्या सेवेकरता पुढील भविष्याच्या कर्तृत्वाकरता एक जाण ठेवून अभ्यासातून पुढे गेलेली सर्व मंडळी त्यांचे या ठिकाणी सत्कार या विचार संमेलनाच्या निमित्तानं होतो आहे. खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन या सर्वांचं या ठिकाणी मी करतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपल्या बड्डेरामध्ये सर्वात मोठा उत्सव, या बड्डेरामध्ये 3 उत्सव फार मोठे होत असतात. त्यामध्ये सर्वात मोठा उत्सव श्रीराम जन्मोत्सव यांची धुरा अगदी लीलया आपल्या खांद्यावर 4 मंचावर यावं. श्रीराम जन्मोत्सवाची भूमिका जबाबदारी दरवर्षी अगदी लीलया आपल्या खांद्यावर पेलणार आहे. अगदी गावाचा उत्सव, हनुमान जयंतीचा उत्सव असेल किंवा श्रीराम जन्मभूमीचा उत्सव असेल, या उत्सवामध्ये अतिशय कष्टाने आपली जबाबदारी सांभाळणारे आदरणीय विजय नागपुरे माजी नगरसेवक सुद्धा ते आहेत. या नगरी त्यांनी सेवा केलेली आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सत्कार होतो आहे. त्यानंतर सर हा सत्कार पूर्ण बड्डेरा शहरात चालू सर्व मान्यवरांना तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उद्घाटन आम्हाला त्यांनी जाण आहे. त्यानंतर दुर्गा माता सामाजिक सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाचे ज्येष्ठ आदरणीय सुरेश भाऊ तुझे यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार स्वीकारायचा आहे. आदरणीय सुरेश भाऊ तुझे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी काकांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सुनील भाऊ यांचा सत्कार होतो आहे. यानंतर या नगरीचा सर्वात मोठा उत्सव, या नगरीचं जागृत देवस्थान हनुमान मंदिर, आणि म्हणूनच या हनुमान जयंती उत्सवाचं एक प्रातिनिधिक स्वरूपावर आदरणीय श्री किशोरभाऊ अंबाळकर मी यांना विनंती करतो की त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा उत्सव घडणं शक्य नाही. या सत्काराला स्वीकारायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते श्री किशोरभाऊ अंबाळकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार मान्यवर करतील अशी त्यांना विनंती करतो. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज उत्सव समिती, संत हा सर्वांचा असतो याचं काही भान निश्चित तुमच्या माझ्या मनामध्ये या सत्काराच्या निमित्तानं निर्माण होते आहे. यानंतर गजानन महाराजांचं, शेगावचे स्वामी समर्थ गजानन महाराजांचं एक व्यासपीठ, एक भक्तिपीठ आपल्या बडनेरामध्ये सुरू झालेलं आहे.
आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित श्रीयुत श्रीखंडे सर यांना मी विनंती करतो. श्रीयुत श्रीखंडे सर उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी आमचे कहाळे काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मोठं योगदान त्या गजानन महाराजांच्या पावन वातावरण, एक भक्तिमय सभा, सुंदर अशा प्रकारचं मंदिर त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे गजानन महाराजांचं. मी श्रीखंड काकांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते आदरणीय भटकर साहेब, आदरणीय ज्येष्ठ शिक्षक खंडारे सर, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन श्रीखंडे साहेबांचा सत्कार होईल अशी त्याला विनंती करतो. सेवेने अंगी सामर्थ्य येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे मनाला ते घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे. सत्कार्यामध्ये जो माणूस हेरवीन आपला पाय पुढे ठेवतो त्याला निश्चितच मदतीचे, सहकार्याचे हात मिळत असतात. त्याचंच एक प्रतीक श्रीखंडे काकांच्या वतीने आपण बघतो आहे. त्यानंतर मोहन सुद्धा उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार स्वीकारायचा आहे. श्री नामदेवराव विकोरे साहेब तसेच विठ्ठलराव मोर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. आपल्या नगरीतील महादेव भगवानची मला खूप या ठिकाणी आठवण येते आहे. कोंडेश्वरचं जे मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धाराला यावर्षी 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष यावर्षी होते आहे कोंडेश्वर जीर्णोद्धाराला. आणि 16 तारखेला सकाळी 6:30 वाजता गजानन महाराज विजय ग्रंथाचं 7:30ला त्या ठिकाणी पारायण सुरू होईल. तर त्याला कोणाला सम्मिलित व्हायचं असेल त्या कार्यक्रमामध्ये आपण होऊ शकता. मरीमाता मंदिराचे गुरुजी मार्वे सर हे जर उपस्थित असतील, गुरुजी मार्वे काका यांना मी विनंती करतो. मार्वेजी त्या ठिकाणी असतील मी विनंती करतो की मान्यवरांच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. मरीमाता संस्थानचे विश्वस्त गुरुजी मार्वे साहेब यांच्यासाठी सत्कार करावा. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित दिलीप वाजगे सर त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर विनंती करतो की दिलीप वाजगे सर अध्यक्ष भाषण होईल आणि कार्यक्रमाची आपण सांगता करूया. दिलीप वाजगे यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर सरांच्या हस्ते होत आहे. तसेच धोरणाजी कंटाळी काका सामाजिक कार्यकर्ता यांना विनंती करतो की यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. धोरणाज काका कंटाळी यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कंटाळे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी यानंतर सामाजिक कार्यकर्ता चोई भाऊ उसरे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. चोई भाऊ उसरे त्याचबरोबर विजूभाऊ लसनकर विजूभाऊ लसनकर यांनी सुद्धा या ठिकाणी विशाल पीठावर येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा अशी त्यांनी विनंती केली. बघा हॅलो
या सत्कार कार्यक्रमानंतर लगेच आपला जो आजचा कार्यक्रम आहे, आयोजन जी समिती आहे, आयोजन समितीने अतिशय एक कार्यक्रमाचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला त्या ठिकाणी सादर केलेला आहे. प्रशांत बोधुदे यांची त्यांच्या वक्तृत्वातून आणि त्यांच्या संचलनातून हे एक झलक ही आम्हाला माहिती पडली. इतकं कलाकार आणि हर बंधन व्यक्तिमत्व हे आपल्याकडे आहे. कारण प्रत्येकाची जी एक कलागुणाची जागा आहे ही त्याच्या वाणीतून होत असते, त्याच्या उच्चारावर होत असते. आपल्या अंगी असलेले गुण, संपन्नता ही आपल्या कार्यातून दिसून येते. त्याबद्दल प्रशांत बोधुदे त्यांचा सत्कार करणं हे या ठिकाणी अभिप्रेत होतं. अतिशय त्यांनी या आजच्या कार्यक्रमाची धुरा संचलनाच्या मार्फत सांभाळलेली आहे. त्यांनी त्यांचा मोमेंट देऊन त्यांना त्यांचं स्वागत करावं. कारण आमच्याकडच्या सर्व ज्येष्ठ मंडळी आहे, सत्कार करायला आमच्या आमची एक अपेक्षा राहील. धन्यवाद. त्यानंतर नवीन पिढीला प्रेरणा देणारे आणि विकासाचे आणि गुणात्मक कार्यासाठी प्रेरणा देणारे सन्माननीय श्री शरद ठोसरे यांचा सुद्धा मी या व्यासपीठावर निमंत्रित करतो. त्यांचा सत्कार सन्माननीय भास्कररावजी गुरुजीकर यांनी करावा. भास्कररावजी भटकर सर यांनी त्यांना मोमेंटून सत्कार करा असे विनंती करतो. कारण प्रत्येक काम करण्यामध्ये, कार्यामध्ये ही प्रेरणा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा व्यक्ती कुठल्याही प्रकारे त्या व्यक्ती त्याची कार्याची जाणीव आपल्याला होणार नाही. आपल्याला सर्वांना माहिती असते की हातले हा सर्वात बलाढ्य प्राणी आहे. त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की तो कितीही मजबूत बिल्डिंग असेल, झाड असेल, तो उठून टाकू शकतो. पण त्याला जर वेळ टाकून ठेवलं, त्याला समजलं की आपण गुलाम आहोत. त्या शहरामध्ये त्यांचं काम उत्कृष्टपणे आहे आणि यांच्या कार्यक्रमासोबत आयोजित त्यांनी केलेलं आहे. त्याकरता आमच्या राष्ट्रीय चेअरमन महासंघाचे सन्माननीय ज्येष्ठ आणि मार्गदर्शक सन्माननीय शामराव आकोडे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मोमेंटून सत्कार करावं. सन्माननीय शामरावजी आकोडे हे संघाचे सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य असून अतिशय त्यांचं काम उत्कृष्ट काम आहे. अमरावती यांचं सर्वांना परिचय, मला परिचय देण्याची पेक्षा आवश्यकता वाटत नाही. पण तरी त्यांच्या व्यवसायाला वेळ काढून सन्माननीय शामराव आपला वेळ देतात आणि बंडभाऊने सुद्धा या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे. त्याकरता त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्यानंतर सत्कार मुख्य आहे सन्माननीय बंडभाऊ सातरामकर. बंडभाऊ सातरामकर आहेत का? अवधूभाऊ जोगे आहेत का? हा सत्कार त्याच्या कार्याची एक इतरांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी एक सोलापूर सगळ्यांना त्यांनी याचा सत्कार करावा. त्यानंतर सुनील भाऊ मांगे यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यावं. सुनील भाऊ मांगे. त्यानंतर दिलीप भाऊ घाटेकर. प्रेरणेतूनच सर्व काही कामे साध्य होतात. सर्वांनी काळातून स्वागत करायचं आहे सर्वांनी दिलीप भाऊ घाटेकर यांचं. धन्यवाद साहेब. यामागचा उद्देश प्रेरणा हा उद्देश असतो. ते झालं पाहिजे. सर्वांनी जोरात त्यांच्या कार्यक्रम स्वागत करायचं आहे आणि यानंतर सुद्धा असेच कोणी असलं तर आम्हाला
त्यांनी प्रेरणा द्यायची आणि सांगायची सुद्धा. यानंतर तुमच्या सर्व या ठिकाणी सत्कार कार्यक्रम संपलेला आहे. जगद्गुरु संत रविदास महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना साष्टांग नमस्कार करतो. त्या भारत देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्या देशाचे महान पुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, सर्व महान पुरुषाच्या चरणी लीन होतो. आणि आपल्या अमरावतीच्या मातीतील राष्ट्र संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव या सर्वांना नमन करतो. खरं तर अध्यक्षीय भाषण म्हटलं की अध्यक्षाला पेच पडतो की काय बोलायचं, काय शिल्लक राहिला. आता खऱ्या अर्थाने आपण महामानवांच्या जयंती किंवा पुण्यतिथी असे कार्यक्रम जे आयोजित करतो त्याचं मागचं कारण एकच आहे, त्याचा उद्देश एकच आहे की त्यांचं चारित्र्य आपण कसं अंगीकारावं, त्यांच्या विचाराने आपण कसं सामोरं जावं, कसं जीवन जगावं, कसं समाजात वागावं, हे विचार आत्मसात करणं म्हणजेच जयंती. आणि संत रविदासांची जयंती त्या काळात 600 वर्षापूर्वी जेव्हा जगात मुघल राज्य होतं, त्या मुघल राज्यामध्ये एवढा मोठा विचाराचा धागा घेऊन जगणं साधी गोष्ट नाही. समाजाचं काम करणं फार अवघड आहे. आणि असा विचार देणं, समानतेचा विचार, सर्वात मोठा त्यांचा जो विचार होता तो समानतेचा विचार होता. मला सर्वांना समान पाहायचं आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी शूद्र नाही, कोणी ब्राह्मण आहे. आणि तो दिवस जेव्हा येईल या जगाच्या भूमीवर मी सर्व मानवाला एक समान पाहिल, तेव्हा संत रविदास हा धन्य होईल. आणि खरंच हे सर्व पाहत असताना, प्रॅक्टिकली जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहत असताना काही गोष्टी मनाला अशा टोचतात, अशा दुखतात. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही रोको यहाँ से इथे वो लाईट लाईट स्टेजवर बसणारी सर्व मंडळी, आमचे जावाई राजाराम भटकर, आमचे मित्र शेलापूरकर, उत्तमराव भैसने सोबत मी खूप काम केलं आहे, खूप ज्येष्ठ आहे. आणि दो लाईट आ रहे हो. एक माझा आता तो नात्याने नातू लागतो, निलेश जामठे. खरंच मला त्याच्याबद्दल कौतुक आहे की किती समाजाचं काम निस्वार्थीपणे तो करतो. नेहमी त्याच्या पायामध्ये भिंगरी असते, जिभेवर साखर असते आणि डोक्यावर बर्फाचा घोडा असतो. कधीही कुणाहीसाठी धावून जाणारा
समाजातला कुठलाही माणूस, आपल्याच समाजातला नाही तर इतर समाजातला कुठलाही ज्यांनी काही प्रगती केली त्याला कसं प्रोत्साहन द्यायचं, त्याचा कसा सत्कार करायचा, त्याला कसं हे करायचं, हे खरंच खूप चांगलं काम करतो. अशी सर्व मंडळी, महाराजांचं शेवटी शेवटी भजनं ऐकले मी. हे समाज प्रबोधन आहे, याच्यामधून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि घेऊन जायचं आहे. आणि तोच माणूस जीवनात सुखी आणि शांती राहतो. कारण मी एक डॉक्टर आहे, मी रोज प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा रात्री मी जेवण करून झोपतो तेव्हा माणूस आत्मचिंतन करतो की आज मी किती पेशंट पाहिले आणि किती पेशंटला सुखी, रडत आलेल्याला हसत कसं पाठवलं. याचं जे समाधान असते ते फार वेगळं असतं. कारण मी गर्वाने सांगतो की मी जे कार्य केलं, मला आठवतंय तर इरविनला जॉईन झालो होतो मेडिकल ऑफिसर, आणि माझ्या जीवनाची सुरुवात इरविन हॉस्पिटल मधून झाली. 1 जानेवारी 84 ला. आता 25 आहे, 41 वर्ष माझे आरोग्य खात्यामध्ये कार्य केलं. पण आरोग्य खात्याच्या व्यतिरिक्त माझं समाज कार्य, माझा समाजाला काहीतरी देणं आहे, त्यावेळेस सुद्धा कार्यामध्ये झोतून घेतलं आणि निस्वार्थीपणे काम केलं. त्याचं मला समाधान आहे. मित्रांनो, हा एक धागा घेऊन आपलं जीवन जगा, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शना करताना यामध्येच करतो आहे ज्येष्ठ शिक्षक श्री खंडारे सर. आज आपण संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र झालो आहोत. तर माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आलेला आहे आणि हे जे आपल्या वस्तीमध्ये, बडनेरा वस्तीमध्ये, जुन्या वस्तीमध्ये जे आयोजन केलं रविदास जयंतीचं, ते उत्कृष्टपणे केलेलं आहे. त्या सर्वांचे जे जे या समितीमध्ये आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. कारण त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे आपलं आयोजन केलेलं आहे. सुजय सर या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचं एक बचत गट आहे साईनगरला. त्या साईनगरला बचत गटातर्फे आपल्या समाजाच्या वतीनं आपल्या समाजाला सर्वांनी मदत कार्य केलेलं आहे. त्यांच्या वतीनं एक आपण रविदास भवन या हॉलची निर्मिती केलेली आहे, समाज भवन बांधलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा लगेचच या 15 दिवसामध्ये होणार आहे. तरी सर्वांना त्या कार्यक्रमाला आम्ही बोलावून, ज्यांनी या कार्यक्रमाला म्हणजे मदत केली त्यांना सर्वांना या कार्यक्रमात बोलावलं जाईल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम चांगला केला, यशस्वी केला, त्याबद्दल सर्वांचे आभार. जय हिंद. हमारे यहाँ मौजूद हमारे मित्र बडनेरा मंडल न्यूज चैनल के सादिक भाई, इनका राष्ट्रीय चर्मकार महासंघ की तरफ से मैं सत्कार करना चाहता हूँ. वो यहाँ पे आए, उन्होंने हमारा कवरेज किया. चर्मकार समाज का हमारा जो ये है संत रविदास जयंती महोत्सव घरों घर पहुँचाने के लिए उनका मैं राष्ट्रीय चर्मकार महासंघ की तरफ से सत्कार करता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. बहुत बहुत क्या बंडू समोर या बंडू और आज मैं भी तमाम चर्मकार बांधवों को रविदास जयंती के उपलक्ष्य में बडनेरा मंडल न्यूज़ की ओर से शुभेच्छा देता हूं और आप सभी का धन्यवाद करता हूं. नॉर्थ महाराष्ट्र अध्यक्ष, इनका भी आज यहाँ पे राष्ट्रीय न्यायिक मानवाधिकार परिषद की ओर से सत्कार लिया जा रहा है.
राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक समिति और चर्मकार संघ की ओर से तमाम यहाँ उपस्थित जो मेहमान हैं इनका यहाँ स्वागत सत्कार किया जा रहा है। तो देख सकते हैं आप अरे वाह सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अशोक मानकर आज इनका वाढदिवस भी है, जन्मदिन भी है, तो ये जन्मदिन की भी यहाँ पे शुभेच्छा दी जा रही है। नॉर्थ महाराष्ट्र अध्यक्ष इनका भी आज यहाँ पे राष्ट्रीय न्यायिक मानवाधिकार परिषद की ओर से सत्कार लिया जा रहा है। संत रविदास उत्सव समिति की ओर से राम करुले इनका भी स्वागत किया जा रहा है। कई दोन शब्द बोला। हाँ चलो। बडनेरा शहर के पंडूभाव दामने इनका भी यहाँ पे चर्मकार समाज की ओर से सत्कार किया जा रहा है। सभी भाइयों को धन्यवाद देता हूँ। चर्मकार समाज की ओर से जो मेरा सत्कार किया गया है, तहे दिल से उनको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और धन्यवाद करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। ये हमारे साथ में बंडू धामने साहब। हाँ, विदर्भ अध्यक्ष के शरद भाऊ ठोसरे का यहाँ पे सभी समाज बंधुओं की ओर से स्वागत और सत्कार किया जा रहा है। शाल पुष्प गुच्छ देकर, श्रीफल देकर, देख सकते हैं आप। आपके चैनल का भी एक बडनेरा मंडल न्यूज़ जो हमें हमेशा सहकार्य रहता है और हमारी हर गरीब से गरीब की हम जब सेवा करते हैं तो आपके सबसे पहले आपके न्यूज़ में हमारी न्यूज़ लगती है अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार की। इसके लिए मैं आपका तहे दिल से धन्यवाद और आपका सत्कार करना चाहता हूँ। बहुत 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 धन्यवाद साहब। बडनेरा मंडल न्यूज़ की तरह के सत्कार अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद के तरफ से यहाँ पर लिया जा रहा है। श्री लक्ष्मी नारायण जी यादव, राम करुले, मानकर सर, बंडू धामने, भटकर गुरुजी, राजेश भाऊ उसरे, ठीक है। ऐसा यहाँ वरिष्ठ साहित्यिक भास्कर राव वैद्य, भास्कर राव, सुखदेवराव भटकर, वरिष्ठ साहित्यिक। तो आज रविदास जयंती के विषय में आज उनसे दो शब्द जानने की कोशिश करेंगे। आज रविदास जयंती के निमित्त में ये बडनेरा चर्मकार समाज के सभी लोगों ने जो कार्यक्रम नियोजित और अच्छी तरह से जो आयोजन किया है उसके पहले बारे में मैं आप सबको धन्यवाद देता हूँ। और जो संत रविदास के विचार है वो सिर्फ समाज के एक ही अपने चर्मकार समाज के लिए नहीं है, सभी धर्मों के लिए है, सभी समाज के लिए है। इतना उन्होंने प्रयास किया है और वो प्रयास सब लोगों को समझने होना, सब लोगों के अंगी वो उनके जो विचार है वो आने को होना। इसके वजह से वो मौलिक मार्गदर्शन अभी बहुत से वक्त ने किया है। यहाँ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के जो जीवन प्रचारक है प्रमोद जी पोकड़े सर, पोकड़े दादा, उन्होंने बहुत अच्छी तरह से मार्गदर्शन किया है। ये अपने मानव जाति के लिए बहुत गर्व की बात है और अपने समाज में नहीं तो सभी समाज में ऐसी संत साहित्य की निर्मित होना चाहिए, प्रचार और प्रसार होना चाहिए। यही उद्देश्य यह समिति का था और ये वो सफल हो गया। उसको सबको मैं धन्यवाद देता हूँ। जय रविदास। बहुत बहुत धन्यवाद। तो ये थे हमारे साथ में भास्कर राव जी भास्कर राव जी भटकर, वरिष्ठ साहित्यिक, जिन्होंने हमको एक आज रविदास जी जयंती के ऊपर एक बहुत अच्छी जानकारी दी है। तो इसी के साथ में हमसे जुड़ रहे हैं। अच्छा हाँ मामा, ठीक है। तो इसी के साथ हमसे जुड़ रहे हैं हमारे बडनेरा शहर की शान उत्तम राव जी भैंस ने, वरिष्ठ कांग्रेसी नेता, उनके भी जानने की कोशिश करेंगे। क्या कहेंगे आज जो रविदास जयंती मनाई गई है, संत के विचार ये सब धर्म के लिए पवित्र होते हैं
राष्ट्र तुंकड़ोजी महाराज ने जो संदेश दिया है, आओ सभी मिलेंगे, बैठेंगे प्रार्थना में, जात पात धर्म पंथ के बाद में जो उन्होंने जो विचार दिया है, वो विचार को लेकर जो भी संत जो समाज जन्म लेता है वो समाज का मर्यादित नहीं रहता, वो सारे समाज को अपने कर्तृत्व से आगे लाने की कोशिश करता है। आज रविदास जैसे मानव संत, आज देखते हैं हम यहाँ हर समाज के आदमी का सत्कार किया गया। आज ये सत्कार समिति अब हमारे कुछ से प्रेरणा ले रहा है कि फकत रविदास एक ही समाज के नहीं थे, तो जिन जिन लोग उपेक्षित है कि समाज के लिए रविदास ने काम किया है, इसलिए अब आगे की जो समिति बनेगी उसमें सब समाज का नेतृत्व, सब समाज के लोग हम शामिल करेंगे। जैसे गाडगे बाबा की समिति सबकी हो गई, वैसी समिति हम निर्माण करने के लिए प्रयत्नशील रहेंगे। और यहाँ जिन लोगों ने अपने विचार रखे, जामशेद दादा बोले तो कल के बहुत बड़े नेता है, आज समाज में वो डॉक्टर है, ऐसे लोग जन आधार पे आगे चलकर बहुत बड़े हासिल करेंगे। यही मैं आज के दिन शुभकामना देते हुए मैं अपने विचार बहुत बहुत धन्यवाद। ये थे हमारे साथ में वरिष्ठ कांग्रेसी और एक बहुत ही बढ़िया तरीके के सामाजिक कार्यकर्ता उत्तम राव जी भैंस ने, जिन्होंने आज रविदास जी जयंती के ऊपर एक बहुत अच्छी जानकारी दी है। तो आइए इसी के साथ हमसे जुड़ रहे हैं इस रविदास जयंती कार्यक्रम के जो आयोजक है, तो शरद जी ठोसरे, आज उनसे भी जानने की कोशिश करेंगे संत रविदास जी जयंती के उपलक्ष्य में जो इन्होंने आज एक कार्यक्रम आयोजित किया है, उस विषय को लेकर जाने क्या कहेंगे आज के इस कार्यक्रम के विषय में। कहने का इतना ही है कि हमारे जूनी बस्ती के अंदर हमारा समाज चर्मकार समाज है तो इनकी जयंती हमारे जो बुजुर्ग लोग हैं यहाँ से 15 से 20 साल पहले करते थे। कुछ कालांतर की वजह से वो जो जयंती है वो बंद हो गई, तो फिर थोड़ा सा हमारे भी यंग पीढ़ी जो है उनमें मन में विचार है कि हर समाज की जयंती होती है, अच्छे उत्साह से होती है, तो अपन भी छोटा समाज रहने के बाद में भी ऐसा कुछ नहीं समझना कि छोटा है। तो वो एक भावना लेके हमने ये जयंती का कार्यक्रम पहले साल से अभी शुरुआत किया है। तो हमारी एक भावना थी आयोजन की कि हर समाज के व्यक्ति का यहाँ पर सत्कार करे जाए और अपने जूनी बस्ती के अंदर जितने भी धार्मिक कार्यक्रम होते हैं, हनुमान जयंती जैसे गाडगे महाराज जयंती, इतना बड़ा रावण दहन का कार्यक्रम होता है, गजानन महाराज के यहाँ से पैदल यात्रा जाती है, तो ये जितने भी है सब धार्मिक कार्यक्रम वालों का यहाँ पर उनका कार्यों का, उनके अध्यक्षों का सत्कार लिए जाए, वो हिसाब से हमने एक सत्कार का कार्यक्रम ऐसा सोचा। जयंती बोले तो ये जयंती ये सब क्या है, इनका बहुत बड़ा आख्यान है, विदेशों में है, इनके विदेशों में जयंती होती है, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जापान में होती है, तो हम क्यों ना करें, वो हिसाब से हमने करें। और हमारे को अभी ये जयंती में इतना सहयोग मिला सर समाज का, आप देख ही रहे होंगे सब कुछ, इससे हमारा सभी समाज के धर्म के लोग यहाँ पे धार्मिक लोग थे, और इससे हमारा हृदय इतना भर के आया कि हमारे को एक प्रेरणा मिली कि भाई आज पहला साल है, थोड़ा कार्यक्रम करे, भूल होती रहती है, पर हमारे को ज्येष्ठों का इतना अच्छा सहयोग मिला, इस वजह से आगे चल के रविदास महाराज जी हमारे को सुबुद्धि दे और इससे भी अच्छा कार्यक्रम हो, ये हमारी ये है जी। बहुत बहुत धन्यवाद। ये थे हमारे साथ में शरद जी ठोसरे और इस कार्यक्रम के आयोजक, इन्होंने हमको एक बहुत अच्छी जानकारी देते हुए बताया है कि बडनेरा में एक 15-20 सालों के बाद में आज पहली बार रविदास जी की जयंती मनाई गई है। और इसकी जो है कि जो इनके बुजुर्ग जयंती मनाया करते थे, ये 15-20 साल पहले मनाया करते थे, लेकिन उसके बाद में जो यंग पीढ़ी है इन्होंने शायद इसको बंद कर दिया था या फिर वो इस तरफ में नहीं झुके थे, तो उसी परंपरा को निभाते हुए आज शरद जी ठोसरे ने इस परंपरा को फिर से चालू किया है कि भाई रविदास जी जो है एक महान संत होकर गए हैं, तो उनके विचारों को सभी ने अंगीकृत करना चाहिए, सभी ने उनके विचारों पे चलना चाहिए और उनके इस विचारों के हिसाब से आचरण करना चाहिए। तो आज बडनेरा शहर के अंदर में फिर से एक बार 648वीं रविदास जी महाराज की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई, जिसमें काफ़ी समाज के वरिष्ठ लोग यहाँ पे उपस्थित थे। उसी के अलावा दूसरे धर्मों से भी, दूसरे समाज के लोग भी यहाँ पे इस कार्यक्रम में उपस्थित थे। आइए हमारे साथ में जुड़ रहे हैं
चर्मकार समाज के वरिष्ठ नेता नीलेश जी जामटे, जिला अध्यक्ष, चर्मकार समाज के जिला अध्यक्ष नीलेश जी जामटे, तो आज के इस रविदास जयंती के उपलक्ष्य में आज उनसे भी 2 शब्द जानने की कोशिश करेंगे। तो क्या कहेंगे साहब आज इस जयंती के उपलक्ष्य में? आज का बहुत ही अच्छा खासा दिन है बडनेरा शहर में। बहुत ही बढ़िया, बहुत ही आगाज से इन्होंने रविदास जयंती का यहाँ पे महोत्सव आयोजित किया। मैं उनका धन्यवाद मानता हूँ। और हम लगातार 12 तारीख से संपूर्ण जिले में हर गांव, खेड़ा, शहर सभी जगह इस साल जयंती बहुत ही धूमधाम से मनाई गई। अमरावती शहर में रैली निकली और हर गांव में धूमधाम से ये रविदास जयंती मनाई गई। और इस साल काफ़ी साल पहले यहाँ पे रविदास जयंती मनाई जाती थी, लेकिन कुछ कालखंड में यहाँ पे नहीं मनाई गई। लेकिन इस साल नए जोश के साथ यहाँ पे रविदास जयंती मनाई गई। इसके पहले यहाँ पे हमारे वरिष्ठ गवाड़े साहब, रंगराव जी गवाड़े, सातरनकर साहब, पटके साहब ये ताकत से जयंती मनाते थे। इसके बाद अभी नए शुरू से नए लड़कों ने, उन्होंने गवाड़े साहब ने इनके हाथ में धुरा संभालने के लिए दी है और बहुत ही बढ़िया इस साल रविदास जयंती का आयोजन किया है। इनका मैं सभी से शुक्रिया मानता हूँ और खास करके तो आप पत्रकारों का शुक्रिया मानता हूँ। धन्यवाद आपका, यहाँ पे आए, हमारे को कवरेज किए। खास बात है ये पत्रकारों की कि खुद के दिल से यहाँ पे आए। मैं राष्ट्रीय चर्मकार संघ की तरफ से आपका और हमारे जिले की तरफ से, पूर्ण चर्मकार समाज की तरफ से आप पत्रकारों का धन्यवाद मानता हूँ। और तो सर जैसा एक पूछना था कि भाई आज जो जयंती रविदास जी की मनाई गई है, हालांकि 12 तारीख को जयंती थी, तो इसके पीछे क्या उद्देश्य है? जयंती मनाने के पीछे क्या इससे समाज को संदेश देना चाहते हैं या इसके पीछे का? अगर अपन 10 साल पहले अगर यहाँ पे जाते हैं तो रविदास जयंती कहीं नहीं मनाई जाती थी। कहाँ पे हमारे संत को घरों घरों में मालूम नहीं था। किसी के घर में हमारी रविदास महाराज की प्रतिमा नहीं थी। लेकिन अभी इतना प्रसार और ये प्रचार हो गया है राष्ट्रीय चर्मकार माध्यम से। हमारे राष्ट्रीय नेता बबन राव जी घोलप साहब, इनके नेतृत्व में इतना काम चल रहा है कि आज हर जगह, हर गांव, हर शहर, हर मोहल्ले में रविदास महाराज की जयंती धूमधाम से मनाई जाती है। और हर समाज के लोगों के घरों घरों में आज रविदास महाराज की प्रतिमा है। ये आज बहुत बड़ी उपलब्धि है घोलप साहब के नेतृत्व में कि रविदास महाराज आज घरों घरों में पहुंच गए हैं। उनकी महिमा, उनका कार्य सब घरों घरों में, हमारे समाज के हर घरों में पहुंच गया है। ये बहुत बड़ी उपलब्धि है जी। बहुत बहुत धन्यवाद जानकारी देने के लिए। तो ये थे हमारे साथ में चर्मकार समाज के जिला अध्यक्ष नीलेश जी जामटे, जिन्होंने आज हमको रविदास जयंती के उपलक्ष्य में एक बहुत अच्छी जानकारी दी है। और उनका एक उद्देश्य भी उन्होंने बताया है कि रविदास जी जयंती मनाने के पीछे का जो उद्देश्य है कि ये रविदास जी को घर घर पहुंचाना है, उनके विचारों को घर घर पहुंचाना है। तो इसी के साथ मैं सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज़ चैनल के लिए कैमरामैन मोहम्मद राहिल के साथ देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज़ चैनल। चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। विजयी हो भारत देश हमारा, विजय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजाने, सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने, रंग राव पंडित भिखारी सबको गिराने, विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा।